आलेले आहात. तुमच्या प्रत्येकाला त्या ठिकाणी जी तुमची मुलगी असेल मुलगा असेल त्यांना योग्य असे स्थळं निश्चितपणानं मिळतील. माझी या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला सुद्धा एक विनंती आहे की यामध्ये पुढाकार घेण्याची सुद्धा आवश्यकता आहे. तुम्हाला सांगतो, आजकालच्या काळामध्ये आपण माणसं जे आहेत ते फार विभक्त झालेले माणसं आहोत. आपण कोणासाठी काहीतरी करण्याची जी भावना पूर्वीच्या काळामध्ये आपल्यामध्ये होती, आपल्या समाजामध्ये होती, ती भावना आजकाल दिसत नाही. तर कोणाचं समजा एखाद्याचं लग्न जुळवायचं असेल, त्याच्यासाठी आपली काही मदत होत असेल किंवा आपला शब्द त्या ठिकाणी मानला जात असेल की आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्याला अनेक वर्षापासून आपण बरोबर राहणारे माणसं असतो. तर त्यामुळं आपल्याला हे निश्चितपणानं असतं की कुठला माणूस कुठल्या प्रकारचा आहे, तो कशा प्रकारचा वागणूक त्याची आहे, त्या हिशोबाने आपण मध्यस्थी करण्याची त्या ठिकाणी आज मला वाटतं भाऊसाहेब गरज आहे. कारण आपण काय करतं की, आणि त्याचं कारण पण तसंच आहे की एखादे चांगलं झालं तर लोक त्याचं कौतुक तर करत नाहीत, परंतु काहीतरी बिनसलं तर त्याला थोडं नाराज करतात त्या ठिकाणी. तुमच्यामुळं आमचं जमलं होतं आणि आम्हाला असा त्रास झाला. तर ही एक जी खंत आहे समाजासमोर मांडण्याची की आपण त्या ठिकाणी आपले मित्र असतील, आपले बंधू असतील, आपले नात्यातले लोक असतील, तर आपण थोडा पुढाकार त्या ठिकाणी घेतला पाहिजे. तुम्हाला सांगतो, मी आता आपल्या समाजामध्ये काम करत असताना मी बाकीचे सुद्धा अनेक गोष्टीच्या या ठिकाणी काम करतो. तर त्या ठिकाणी मला अनेक लोकांचे, इतर समाजाचे लोकसुद्धा आपल्या समाजाच्या माणसांची शिफारस त्या ठिकाणी करतात की आमचा एक मित्र आहे तुमच्या समाजाचा आहे आणि त्यांच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न जमवण्यासाठी त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे. तर हे गोष्टीची सुद्धा आपण या ठिकाणी दखल घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. तर पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण हे करत असताना आपण निश्चितपणानं आपले जे बांधव आहेत, ज्यांच्या पालकांच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आणि जे आपले वधूवर आहेत त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी की अनेक ठिकाणी आता थोडं घटस्फोटाचं प्रमाण आपल्या समाजामध्ये सुद्धा वाढलेलं आहे. अजून मुलांना मुली मिळण्याचं प्रमाण कमी झालं असं मला इथं दिसत नसलं तरीसुद्धा मला एक गोष्टीचं इथं प्रामुख्याने माझ्याकडे येणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये असं मला जाणवतं की आपण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे. कारण आपण छोट्या छोट्या कारणासाठी जर विभक्त होत असेल तर ते तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला सांगतो खूप चांगली गोष्ट नाही. काय असतं, पहिला जो काळ असतो 4-5 वर्षाचा तो फार कठीण असतो, त्याच्यामध्येच काही थोडीफार गोष्टी घडताना त्यानंतरच लोक विभक्त होतात, मुलं आणि मुली. तर माझी समाजाला विनंती असेल की जे पहिले जे 4-5 वर्ष आहेत ते थोडे सांभाळून घ्या. माझ्या भगिनींना सांगतो, माझ्या मुलींना सांगतो, माझ्या बहिणींना सांगतो की तुम्ही थोडं आपल्या या मुलींना किंवा त्यांच्या थोडं नातेवाईकांना आपण समजून घेण्याची गरज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज आपल्याला या ठिकाणी काही गोष्टीसुद्धा ज्या चुकीच्या आहेत समाजामध्ये, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आपण बंद केल्या पाहिजेत. आणि आपण पहिल्यापासूनच आपली भूमिका आपण अशी मांडलेली आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर विचारधारेवर चालणारी माणसं आहोत. तर या दृष्टिकोनातून आपण काही निर्णय समाजाने या ठिकाणी घेण्याची गरज आहे. कारण आपल्या अंधश्रद्धेमुळं आपल्या समाजाचं या ठिकाणी आर्थिक, शारीरिक आणि मानसिक नुकसान या ठिकाणी होतं. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा काही भूमिका चर्मकार समाजाला या ठिकाणी घ्याव्या लागतील. दुसरी गोष्ट, आजकालचं जर विवाहाचं जर आपण वातावरण बघितलं आणि विवाहाची पद्धत जर बघितलं तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या आहेत असं मला या ठिकाणी जाणवतं. तर आपण, तुम्ही सांगा मला की जास्त आवाज असेल किंवा जास्त प्रकाश असेल तर प्रत्येक जे वृद्ध असतील किंवा जे लहान बाळ असतील त्यांना त्या ठिकाणी त्रास होतो. तर मी पहिला ठराव या ठिकाणी अशा प्रकारचा मांडतो की आपल्या समाजाने, चर्मकार समाजाने, या महाराष्ट्रातल्या चर्मकार समाजाने या काही ज्या गोष्टी आहेत विवाह प्रसंगामधल्या, आपण आता मागच्या वेळेस आपण जे ठराव मांडलेले आहेत तर त्या व्यतिरिक्त आपण हा ठराव या ठिकाणी काही मांडणार आहोत.
त्यामध्ये मला जो जाणवला ना आणि आपल्या पिढीला आपल्या भविष्याच्या आपल्या ज्या पिढ्या आहेत त्यांना त्रास होऊ नये, आपले वृद्ध लोक आहेत त्यांना त्रास होऊ नये, त्यासाठी तर आपण ज्या लग्नामध्ये DJ लावतो तर तो DJ सिस्टम आपण चर्मकार समाजाने बंद केला पाहिजे, अशी माझी या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे. आणि तुम्हाला जर कोणाला याबद्दल जर वाटत असेल तर मी तुम्हाला विनंती करतो की ज्यांना वाटतं की आपण DJ बंद केला पाहिजे लग्नामधला आणि त्याऐवजी आपण सुंदर असे जे सनई असेल, जे वाद्य असते सुंदर असे कानाला गोड लागणारे, तर ते वाद्य आपण त्या ठिकाणी लावू, अशा प्रकारची माझी एक समाजाला विनंती आहे. तर ज्यांना वाटतं की ही जी DJ सिस्टम बंद झाला पाहिजे त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी वरती हात करून या ठिकाणी संमती द्या. आणि ज्यांना वाटतं की DJ राहून द्यायचं तर त्यांनी हात खाली ठेवले तरी चालतील. महिला भगिनींना DJ पाहिजे असं वाटतं मला, त्यामुळे त्यांनी काही वरती हात केलेले दिसत नाही. तर आपल्या इकडचे काही पुरुषांनासुद्धा DJचं महत्त्व म्हणजे आहे वाटतं, त्यांना वाटतं. तरी पण मला वाटतं 100% लोकांनी या ठिकाणी DJ बंद करायचे अशी अपेक्षा वाटत नाही मला. तर मला एकदा तुम्ही DJ बंद करायचा की हो की नाही एका आवाजामध्ये सांगा. DJ बंद करायचा की नाही करायचा समाजाने? ज्यांना वाटतं बंद करायचं त्यांनी वरती हात करा बरं. मी तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी अंतःकरणापासून स्वागत करतो की मी जो विषय या ठिकाणी मांडला त्या विषयाला तुम्ही सहमती दिली. त्यानंतर दुसरी एक गोष्ट सांगतो, त्याच्यातलाच एक प्रकार आहे पण तो काही ठिकाणी जाणवतो काही ठिकाणी जाणवत नाही. असा एक प्रकार म्हणजे तो लेसर दिव्यांचं काहीतरी किरण असतात आणि ते सुद्धा इतके प्रखर असतात की त्याच्यामुळे सुद्धा डोळ्याला त्या ठिकाणी त्रास होतो. तर तो DJचं बरोबरच आपण ते लेसर किरणाचे जे आहे गोष्टी त्यासुद्धा आपण बंद केल्या पाहिजे. तर त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मान्यता द्यावी अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. तर आजच्या या निमित्तानं सांगत असताना हे महत्त्वाचा विषय जो आहे आपण त्या ठिकाणी या दोन गोष्टी समाजाने ठिकाणी बंद कराव्यात असे मी या ठिकाणी विनंती करतो. आणि तशा प्रकारचा जो ठराव आहे आपल्या सन्माननीय आपले नेते सन्माननीय भाऊसाहेब कांबळे साहेब आणि मान्यवरांच्या उपस्थित आपण हा ठराव संमत केलेला आहे. त्याबद्दलसुद्धा मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर मी मगाची जी गोष्ट बोललो होतो की आपले लोक जे अंधश्रद्धेला महिला वर्ग जास्त करून त्या ठिकाणी खतपाणी घालतात, तर महिला वर्गाला त्या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घातल्या जातील अशा गोष्टी करणार नाहीत, असा एक आपण या ठिकाणी ठराव करू की या अंधश्रद्धेच्या माध्यमातून ठीक आहे आपली भावना असते, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, आपण त्यामध्ये ते समजून घेतल्या पाहिजेत. तर अंधश्रद्धासुद्धा चर्मकार समाज पाळणार नाही अशा प्रकारचा सुद्धा आपण एक ठराव या ठिकाणी करतो आणि समाजाने यालासुद्धा मान्यता दिली पाहिजे असं मला वाटतं. तर अंधश्रद्धा पाळायची नाही असं किती लोकांना वाटतं आपल्याला? अरे हो, महिला मंडळाला वाटत नाही वाटतं. बरं, तर हा सुद्धा ठराव आपण या ठिकाणी सगळ्यांनी पुन्हा एकदा वरती हात करा आणि सांगा की आम्ही अंधश्रद्धा पाळणार नाहीत. ओके, धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एवढंच बोलायचं होतं. तुम्ही सगळेजण आले आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्या मुलींचे लग्न 100% चांगल्या ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे कोणीही आपले बिलकुल याच्याबद्दल काळजी करायची नाही समजलं. आणि ज्याचं कोणाचं लग्न जमणार नाही त्याने माझ्याकडे यायचं, मी तुमचं 100% लग्न जमून देतो, त्याबद्दलसुद्धा काळजी करायची नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक DJ लावतील, जे लोक लेझरचे हे करतील त्यांनी कृपया आम्हाला पत्रिका देऊ नयेत, आम्ही त्या लग्नाला येणार नाही. ओके, तुम्ही सगळे आल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार, धन्यवाद.